Hello friends, in previous lecture we learned about angle and pairs of angle. Then the last period, the exterior angle of a triangle. याच्यातला एक भाग आपला शिकवायचा राहून गेला होता, तो म्हणजे त्रिकोणाचा बाह्य कोन, द एक्सटिरियर अँगल. मी एक ट्रायंगल काढलाय बघा समोर, त्याचे तिघही बाजूंनी एक्सटिरियर अँगल ही बाजू वाढवलेली आहे आणि याच्यामुळे एक कोन तयार झालेला आहे, तोच म्हणजे काय, एक्सटिरियर अँगल. देन अँगल ACD इज अ एक्सटिरियर अँगल. ट्रायंगल ABC मधला हा एक्सटिरियर अँगल आहे. तर तुम्हाला एक वाक्य दिलेलं आहे बघा खाली, ऑन एक्सटेंडिंग वन साइड ऑफ अ ट्रायंगल द अँगल ऑब्टेन विच फॉर्म अ लिनियर पेअर विथ ऍडजसेंट इंटिरियर अँगल ऑफ द ट्रायंगल इज कॉल्ड अन एक्सटिरियर अँगल ऑफ दॅट ट्रायंगल. याचा अर्थ असा होतो की त्रिकोणाची एक बाजू जर आपण वाढवली तर जो त्रिकोण, तो त्रिकोणाच्या लगतच्या कोनाशी जो हा रेषीय जोडीतील कोन तयार करतो, त्या कोनाला, त्या त्रिकोणाचा काय म्हणतात, बाह्य कोन असं म्हणतात. म्हणजे हा त्रिकोणाचा हा आंतरकोन आणि हा बाह्य कोन, या दोघं मिळून काय तयार झालेलं आहे, ते लिनियर पेअरची जोडी तयार झालेली आहे. म्हणजेच काय, त्याच्या रेषीय जोडीतील कोन तयार झालेले. आणि तुम्हाला माहितीये की लिनियर पेअरच्या कोनांच्या मापांची बेरीज किती, 180 अंश. म्हणजेच या दोघांच्या मापांची बेरीज किती आली, 180 अंश. अशा पद्धतीने इथे सुद्धा एक एक्सटिरियर अँगल तयार झालाय बघा, अँगल ABC. एक्सटिरियर हा ट्रायंगल ABC झाला आणि त्याचा एक्सटिरियर अँगल हा, म्हणजे या दोघांच्या मापांची बेरीज किती आली मग, 180 अंश. हे लिनियर पेअर ची जोडी तयार झाली. म्हणजे अशा पद्धतीने हे वाक्य तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, ऑन एक्सटेंडिंग वन साइड ऑफ अ ट्रायंगल द अँगल ऑब्टेन विच फॉर्म अ लिनियर पेअर विथ द ऍडजसेंट इंटिरियर अँगल ऑफ द ट्रायंगल इज कॉल्ड एक्सटिरियर अँगल ऑफ दॅट ट्रायंगल. म्हणजे त्रिकोणाची एक बाजू आपण वाढवली की जो त्रिकोण तयार होतो, तो लगतच्या आंतरकोनाशी रेषीय जोडी तयार करतो आणि म्हणून त्या कोणाला आपण काय म्हणतो, त्रिकोणाचा बाह्य कोन. हे गुणधर्म तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. पुढे तुम्हाला दिलेले आहे बघा, द प्रॉपर्टी ऑफ एक्सटिरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल. त्याचं प्रॉपर्टी तुम्हाला दिलेली बघा, सी द पेज नंबर 33. द मेजर ऑफ एन एक्सटिरियर अँगल of a triangle is equal the sum of the measures of its remote interior angle. म्हणजे काय, या एक्सटिरियर अँगलच्या म्हणजे त्रिकोणाचं हे जे बाह्य कोनाचं माप आहे, हे त्रिकोणाच्या इतर दोन दूरस्थ आंतरकोनाच्या बेरजे एवढे असते. म्हणजे ह्या आणि ह्या यांच्या मापाची बेरीज ही त्रिकोणाच्या बाह्य कोना एवढी असते. समजलं सगळ्यांना. म्हणजे यांच्या दोघांच्या मापांची बेरीज किती झाली, 180. मग ह्या दोघांच्या मापांची बेरीज ही या बाह्य कोनात एवढी असते. हा गुणधर्म इथे तुम्हाला सांगितलेला आहे, तो लक्षात ठेवायचा आहे. द मेजर ऑफ एन, हे वाक्यच पाठ करून घ्यायचंय, द मेजर ऑफ एन एक्सटिरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल इज इक्वल टू द सम ऑफ द मेजर ऑफ इट्स रिमोट इंटिरियर अँगल्स. रिमोट म्हणजे काय, दूरस्थ आंतरकोनाच्या मापांच्या बेरजे एवढं ह्या बाह्य कोनाचं माप असतं. अशा पद्धतीने हे बाह्य कोन आपण पाहिला. याच्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिस सेट 21 हे घरी सॉल्व्ह करायचं आहे. हे जे त्याच्यामध्ये जे 3 प्रश्न दिले ते तुम्ही घरी सोडवायचा आहे, तो तुमचा घरचा अभ्यास आहे. आपली 6वी परीक्षा जवळ येते, म्हणून आपण नवीन धड्याला सुरुवात करणार आहोत, तो म्हणजे इंडायसेस. पेज नंबर 43, इंडायसेस. देन 2 raised to 5. बघा, मी एक
संख्या लिहिली आहे, दोनाच्या डोक्यावर 5, 2⁵ याचं वाचन आपण असं करतो 2⁵ म्हणजे 2चा 5वा घात, म्हणजेच ह्या 2चा किती वेळेस गुणाकार, 5 वेळेस गुणाकार. टू इज द बेस, इथे 2 हा काय आहे, बेस आहे, आणि 5 हे काय आहे, इंडेक्स. म्हणजेच काय, हा पाया आणि याला आपण म्हणतो घातांक. 2 इज द बेस म्हणजेच पाया अँड 5 इज द इंडेक्स म्हणजेच काय, घातांक. याचं वाचन आपण असं करतो बघा, 2⁵ किंवा बघ हे वाचन करत असताना किंवा 2⁵ किंवा बघ आता ह्याच्यामध्ये 2⁵ याचा 2चा किती वेळेस गुणाकार आहे, 5 वेळा. 2 गुणिला 2 गुणिला हे आपण 5 वेळा केलेलं आहे. याची किंमत सुद्धा आपल्याला काढता येते. यांचा गुणाकार जर आपण केला तर तो गुणाकार आपण करू शकतो अशा पद्धतीने. 32 म्हणजे किंमत सुद्धा आपण काढू शकतो. याचं वाचन आपण करायला शिकलो 2⁵. त्याची किंमत आपण काढतो. आता याच्यावरूनच आणि तुम्हाला अजून एक दिलेलं आहे बघा, की जर घातांक याचा 1 असेल, म्हणजे इंडेक्स जर 1 असेल तर त्याची किंमत 30 येते. म्हणजे आता 2⁵ म्हणजेच काय, 2चा किती वेळेस गुणाकार, एकच वेळेस गुणाकार, म्हणजे त्याची किंमत काय आली मग 2. अशा पद्धतीने द फर्स्ट पॉवर ऑफ एनी नंबर इज दॅट नंबर इटसेल्फ, म्हणजे कोणत्याही संख्येचा घात जर 1 असेल तर तीच संख्या त्याची काय असते, किंमत असते किंवा घातांक असते. प्रॅक्टिस सेट 26 तुम्हाला एक टेबल दिलेला आहे बघा, आणि त्या टेबल मध्ये तुम्हाला काही संख्या दिलेल्या आहेत आणि ते सॉल्व्ह करायचे आहे. 5 एक्झाम्पल दिलेत बघा. त्याच्यामध्ये इंडायसिस दिले तुम्हाला नंबर्स इन इंडेक्स फॉर्म. इंडेक्स फॉर्म मध्ये दिलेले आहे ते 3⁴. तुम्हाला एक सोडून दाखवलेलं आहे. याच्यामध्ये बेस काय म्हटलंय, 3, इंडेक्स काय आहे 4, मल्टिप्लिकेशन म्हणजे 3चा किती वेळेस गुणाकार आहे, 4 वेळा, म्हणजे 3 × 3 × 3 × 3. याची किंमत आपण काढणार आहोत. किती येईल त्याची किंमत, 81. म्हणजे 3 3 जा 9 मल्टिप्लाय बाय 3 3 जा 9 म्हणजेच काय 81. अशा पद्धतीने. आता खाली तुम्हाला दिलेलं आहे बघा करून. सेकंड आहे 16⁵3 म्हणजे बेस किती आला 16, इंडेक्स किती आला 3, मल्टिप्लिकेशन फॉर्म मध्ये काय 16 मल्टिप्लाय बाय 16 मल्टिप्लाय बाय 16 म्हणजे 16चा किती वेळेस गुणाकार आहे 3 वेळेस. आणि त्याची किंमत तुम्हाला जर तुम्ही 16 मल्टिप्लाय बाय 16 मल्टिप्लाय बाय 16 केलं तर त्याची किंमत जी येईल ती तुम्ही त्याची व्हॅल्यू काढू शकतात. तसंच 4th एक्झाम्पल आहे बघा 3/7. 3/7 असं तुम्हाला 4 वेळा तिथे मल्टिप्लिकेशन फॉर्म मध्ये करून दाखवलेलं आहे. आणि इकडे फिल इन द ब्लँक्स दिलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये बेस काय आहे 3⁵7, 3/7 आणि इंडेक्स काय येईल 4 येईल. म्हणजेच काय इंडेक्स 4, बेस येईल 3/7 आणि 3/7⁴. त्याची जी किंमत येईल ती किंमत यांचा गुणाकार करून त्याची व्हॅल्यू आपण पुढे काढू शकतो. अशा पद्धतीने हा टेबल काय करायचंय तुम्हाला कम्प्लीट करायचा आहे. पुढे दिलेले आहे बघा सेकंड नंबर क्वेश्चन, फाइंड द व्हॅल्यू. इथे तुम्हाला व्हॅल्यू काढायला सांगितली. मग व्हॅल्यू सुद्धा आपण काढू शकतो हे मी तुम्हाला आता सांगितलं. मग पहिलं एक्झाम्पल आहे बघा याच्यामध्ये 2
रेस टू 10 म्हणजेच 2चा किती वेळेस गुणाकार 10 वेळा गुणाकार. वेळेस यांचा तुम्ही जर गुणाकार केला तर व्हॅल्यू आपण सहज काढू शकतो. 4 मल्टिप्लाय बाय 4 मल्टिप्लाय बाय 4 मल्टिप्लाय बाय 4 16 मल्टिप्लाय बाय 16 मल्टिप्लाय बाय 4 यांचा जर तुम्ही हा पूर्ण गुणाकार केला तर तो येतो 1024. अशा पद्धतीने याच्यातलं अजून एक एक्झाम्पल आपण बघू. 7th नंबरचं 4/5 रेस टू 3 म्हणजेच 4/5 मल्टिप्लाय बाय 4/5 मल्टिप्लाय बाय 4/5 म्हणजे 4/5 चा किती वेळेस गुणाकार 3 वेळेस गुणाकार. हा गुणाकार आपण करू शकतो. यांचा गुणाकार करा. 4 मल्टिप्लाय बाय 4 16 5 मल्टिप्लाय बाय 5 25 मल्टिप्लाय बाय 4/5 यांचा मल्टिप्लाय करा. 16 मल्टिप्लाय बाय 4 64 आणि 25 मल्टिप्लाय बाय 5 125. अशा पद्धतीने आपण व्हॅल्यू सुद्धा काढू शकतो. इतर जे एक्झाम्पल दिलेले आहेत ते तुम्ही घरी सॉल्व्ह करायचे आहेत. प्रॅक्टिस सेट मधील बाकीचे जे एक्झाम्पल आहेत ते तुम्ही घरी सोडवायचे आहे. वेळ कमी असल्यामुळे आपण 2 किंवा 3 एक्झाम्पल याच्यामध्ये घेत आहोत. पुढचं आहे बघा स्क्वेअर अँड क्यूब. स्क्वेअर म्हणजे वर्ग आणि क्यूब म्हणजे घन. स्क्वेअर अँड क्यूब. स्क्वेअर म्हणजे वर्ग आणि क्यूब म्हणजे घन. आता 4 स्क्वेअर आणि 4 क्यूब. 4 चा स्क्वेअर म्हणजेच काय 4 रेस टू 3. दोन प्रकारे आपण याचं वाचन करू शकतो. तसं 4 क्यूब किंवा 4 रेस टू 3 अशा प्रकारे दोन प्रकारे वाचन करू शकतो. म्हणजेच 4चा किती वेळेस गुणाकार 2 वेळेस गुणाकार. इथे 4चा किती वेळेस गुणाकार 3 वेळेस गुणाकार. म्हणजे ज्या वेळेला इंडेक्स 2 असेल तेव्हा आपण स्क्वेअर म्हणायचं आणि ज्या वेळेला इंडेक्स 3 असेल त्यावेळेला क्यूब असं सुद्धा आपण म्हणजे होतं. द सेकंड पॉवर ऑफ एनी नंबर इज द स्क्वेअर ऑफ दॅट नंबर अँड थर्ड पॉवर ऑफ एनी नंबर इज द क्यूब ऑफ दॅट नंबर. म्हणजे कोणत्याही घातांकाचा दुसरा घात असला तर तो स्क्वेअर होतो. कोणत्याही घातांकाचा तिसरा घात असला तर तो घन होतो म्हणजेच क्यूब होतो. हे आपल्याला इथे शिकायला मिळालेलं आहे. पुढे आपण याचे नियम बघणार आहोत. द मल्टिप्लिकेशन ऑफ इंडेक्स विथ द सेम बेस म्हणजे पाया समान आणि घातांकित संख्यांचा काय गुणाकार. याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल दिलेले बघा इथे. इफ ए इज द रॅशनल नंबर. रॅशनल नंबर मीन्स परिमेय संख्या. अँड एम अँड एन आर पॉझिटिव्ह इंटिजर्स म्हणजे पूर्णांक संख्या पण त्या कशा पॉझिटिव्ह म्हणजे धन असतील तर ए रेस टू एम मल्टिप्लाय बाय ए रेस टू एन हे जर मल्टिप्लाय असतील तर एक नियम आहे घातांकाचे हे लक्षात ठेवायचे आहे. जर ए रेस टू एम मल्टिप्लाय बाय ए रेस टू एन देन ए रेस टू एम प्लस एन हा घातांकाचा पहिला नियम आहे आणि हा तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. असे बरेच नियम आहेत पुढे ते सगळे आपण एक एक करून घेऊया. याच्यावरून तुम्हाला प्रॅक्टिस सेट सोडवायचा आहे 27. त्याच्यामध्ये म्हटले बघा सिम्प्लिफाय. सिम्प्लिफाय म्हणजे सॉल्व्ह नाही करायला सांगितले फक्त सिम्प्लिफाय करा. म्हणजेच त्याच्यामधलं पहिले एक्झाम्पल बघा. प्रॅक्टिस सेट 27. त्याच्यातलं फर्स्ट एक्झाम्पल
7 रेस टू 4 मल्टिप्लाय बाय 7 रेस टू 2. म्हणजेच बेस सेम आहे, त्याच्यामुळे आपल्याला इंडेक्सचा विचार करायचा आहे आणि मल्टिप्लिकेशन आहे. आपण हा नियम बघितलाय बघा. मग 7 रेस टू 4 प्लस 2. मग 4 प्लस 2 मीन्स 7 रेस टू 6. 7 रेस टू 6. अशा पद्धतीने आपल्याला हे सिम्प्लिफाय करायला सांगितलेलं आहे. अजून आपण एक एक्झाम्पल घेऊया 4th नंबरचं. -3/2 रेस टू 5 मल्टिप्लाय बाय -3/2 रेस टू 3. मल्टिप्लिकेशन आहे, बेस सेम आहे, म्हणून -3/2 रेस टू 5 प्लस 3. 5 प्लस 3 8 म्हणजेच -3/2 रेस टू 8. अशा पद्धतीने ह्या घातांकाच्या पहिल्या नियमानुसार आपण हा प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह केला आहे. आता सेकंड बघा 45 पेज वरच खाली. डिव्हिजन ऑफ इंडायसेस विथ द सेम बेस. म्हणजे पाया समान आहे, सारखा आहे. घातांकित संख्यांचा भागाकार कसा करायचा ते आता आपण बघणार आहोत. इथे आपण मल्टिप्लिकेशनचं बघितलं, तसं ते आपल्याला डिव्हिजनचा आता बघायचा आहे. त्याचा पण एक नियम आहे, तो नियम आधी आपण समजून घेऊया. बघा खाली दिलेले आहे बघा तुम्हाला. इफ ए इज नॉन झिरो रॅशनल नंबर. नॉन झिरो रॅशनल नंबर म्हणजे काय? शून्य संख्या, शून्यतर संख्या म्हणजे शून्य नसलेली. m n are positive integers, then m greater than n, then a upon divided by a raised to m divided by a raised to n. जेव्हा यांचा आपण भागाकार करतो, अशा संख्यांचा भागाकार ज्या वेळेला आपण करतो, तेव्हा या घातांकाचा, या इंडेक्सचा काय होतो? ही संख्या मोठी आहे. तिथे म्हटलंय बघा याच्यात की m ग्रेटर दॅन n, देन a रेस टू m मायनस n. हा घातांकाचा दुसरा नियम लक्षात ठेवायचा आहे. ज्या वेळेला भागाकार आपण करतो तेव्हा त्या घातांकित संख्यांचा इंडेक्सचा काय होतो? मायनस होतो. समजलं सगळ्यांना? याच्यावरून तुम्हाला पुढची प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करायची आहे. तिथे खाली बघा तुम्हाला दिलेला आहे द मिनिंग. a रेस टू 0 जेव्हा असतील तेव्हा त्याची किंमत काय होते? 1. काय होते? 1. a रेस टू 0 इज इक्वल टू 1. आपण संख्यांचं घेऊया. 5 रेस टू 0 इज इक्वल टू 1. समजलं सर्वांना? अशा पद्धतीने पुढे अजून 2 तुम्हाला हे दिलेले आहेत आणि नंतर प्रॅक्टिस सेट 28 दिलेले बघा. थर्ड नियम आहे इंडायसेसचा. हेन्स वी गेट द रूल दॅट इफ a is not equal to 0, b is not equal to 0, then m is a positive integers, then a upon b raised to minus m is equal to reciprocal b upon a raised to m. यांचा काय होतो? गुणाकार व्यस्त करायचा आणि जी निगेटिव्ह इंडेक्स आहेत ते काय होतात? पॉझिटिव्ह. हा याचा इंडायसेसचा तिसरा नियम, घातांकाचा तिसरा नियम लक्षात ठेवायचा आहे. तसाच 4th नियम दिलेला आहे बघा. इफ a इज अ रॅशनल नंबर, a ही जो परिमेय संख्या आहे आणि a इज नॉट इक्वल टू 0, m and n आर पॉझिटिव्ह इंटिजर्स, देन a upon m a raised to m divided by a raised to n is equal to a raised to m minus n. अशा पद्धतीने हे नियम, घातांकाचे नियम तुम्ही पाठांतर करणारच आहात. पुढे मी तुम्हाला अजून जास्त समजून सांगेल.
तर त्याच्यावरून आपल्याला पुढचा भाग बघायचा आहे. त्याच्यामध्ये बघा दिलेला आहे की देन ऑब्झर्व व्हॉट हॅपन इफ द बेस इज -1 अँड द इंडेक्स इज अ होल नंबर. होल नंबर म्हणजे काय? पूर्ण संख्या. जर बेस हा -1 असेल आणि त्याचा इंडेक्स जर होल नंबर असतील बट इव्हन अँड ऑड नंबर असेल त्यावेळेला काय होतं ते बघू आपण. -1⁻⁶ म्हणजेच -1 चा किती वेळेस गुणाकार? 6 वेळेस गुणाकार. यांचा गुणाकार जर आपण केला 1 × 1 1 मायनस मायनस 1 मल्टिप्लाय मायनस मायनस पॉझिटिव्ह 1 मल्टिप्लाय बाय 1 इज द 1 and -1 this is a even number and this is a odd number. -1 multiply by -1 5 वेळेस त्यांचा गुणाकार आपल्याला करायचा आहे. यांचा जर आपण गुणाकार केला -1 -1 +1 मल्टिप्लाय -1 multiply by -1 +1 and -1 then 1 multiply by -1 then -1. म्हणजे if m is even number then even number जर असेल तर त्याचा व्हॅल्यू 1 येते आणि जर ऑड नंबर असेल तर व्हॅल्यू काय येते? मायनस येते. अशा पद्धतीने तुम्हाला प्रॅक्टिस सेट 28 आता सॉल्व्ह करायचा आहे. हे छोटे छोटे नियम हे इंडायसिस मध्ये लक्षात ठेवायचे आहे. हे तुम्हाला आता कायम लक्षात ठेवायचे आहे. इंडायसिसचे नियम बदलत नाही. प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह द प्रॅक्टिस सेट 28. याच्यामध्ये सुद्धा 2 प्रकार दिले आहे. फर्स्ट आहे सिम्प्लिफाय म्हणजे फक्त सोपे रूप द्या आणि पुढे आहे फाइंड द व्हॅल्यू. सेकंड क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये फाइंड द व्हॅल्यू. तिथे तुम्हाला किंमत काढायची आहे. पहिल्या याच्यातले एक सोडू आणि दुसऱ्या सेकंड प्रॉब्लेम मधलं एक गणित घेऊया. बाकीचे तुम्ही घरी करायचे आहेत. फर्स्ट a⁶ डिवायडेड बाय a⁴. आता डिवाइड दिलेला आहे. डिवाइड म्हणजेच काय? बेस सेम आहे मग यांचं काय होईल? मायनस. आपण तो नियम बघितला बघा घातांकाचा, तिसरा नियम. मग a⁶ - 4. मग 6 - 4 किती? 6 - 4 2. a⁴ आणि फाइंड द व्हॅल्यू. दुसऱ्या प्रश्नामधलं पहिलं एक्झाम्पल बघू आपण. -7⁻12 डिवायडेड बाय -7⁻12. बेस सेम आहे म्हणून -7⁻12 12 -12 12 -12 0 म्हणजेच किंमत काय आली? 1. अजून एक गणित घेऊया. 4 नंबर्स व्हॅल्यू काढा. 4�7 डिवायडेड बाय 4⁵. बेस सेम आहे म्हणून यांचं काय होईल? डिवाइड मायनस होईल डिव्हिजन करताना. 4�7 - 5 म्हणजे 4�7 - 5 2 म्हणजे किती? 4 चा किती वेळेस गुणाकार? 2 वेळेस. 4 × 4 16. समजलं? अशा पद्धतीने बाकीचे प्रॅक्टिस सेट मधले बाकीचे एक्झाम्पल आपण 26 पाहिलं, 27 पाहिलं आणि 28 पाहिली प्रॅक्टिस सेट. सोपे सोपे उदाहरण आहे ते तुम्ही घरी सहज सोडवू शकाल म्हणून तुम्ही हे घरी पूर्ण करायचे आहेत. आणि जे नियम आपण बघितले चौकोनातले ते सगळे पाठांतर करून लिहून घ्यायचे आहेत. पुढच्या तासाला आपण पुढचा भाग बघणार आहोत. थँक्यू.